तीन प्रचंड बलदंड माणसं एका काळी एका घरात राहत होती, एका छत्राखाली याला आपण म्हणू. तुमच्या आजोबांना संगीताची आवड होती आणि त्यांनी आपल्या संगीत यावं याच्याकरता खूप प्रयत्न केले असणार आहे. व्हायोलिन तुमच्या वडिलांच्या हातात कोणी दिलं आणि त्यांनी, मी अनेक शोध केल्यानंतर मला कळलं की तसं ते फॉर्मली कोणाकडे शिकल्याचं मला कळलं. त्यांचा एक किस्सा सांगतो. वडील लहान असताना एकदा आजारी होते आणि अर्थात आजोबा कामानिमित्त बाहेर गेले होते. आजी घरी होती, वडील लहान होते आणि त्यांना भयंकर ताप फणफणले होते तापाने. आणि झोपलेले असताना, एकदम लहान असताना झोपलेले असताना ते बाहेर ते वाजवत जातात ना. हो हो, एक तार घेऊन ते वाजवत जातात. तो कोणतरी वाजवत चालला होता. तेव्हा वडील कुठले आणि खाली गेले आणि तो वाजवत होता, त्याच्या बाजूला जाऊन बसले आणि तो काय वाजवते बघत बसले. अच्छा. आणि मग ते मला असं वाटतं काहीतरी आजीने काहीतरी ते विकत घेतलं आणि संध्याकाळी जेव्हा आजोबा आले तेव्हा ते कोण काय वाजवतंय आतमध्ये, पण आतमध्ये गेले तर माझे वडील ते एकतारी वाजवत होते. तेव्हा माझ्या आजोबांना असं वाटलं असणार की याला संगीताचा का नाही किंवा याला संगीताची आवड आहे. आणि तिथून ते मला असं वाटतं शिक्षण सुरू झालं. पण फॉर्मल शिक्षण ज्याला आपण म्हणू की माउथ ऑर्गन सोडला तर जवळपास सगळी माउथ ऑर्गन देखील उत्तम वाजवायचे. काय सांगताय? हो. दिस इज इंटरेस्टिंग. म्हणजे तोंड, हात यांनी वाजवायची सर्व प्रकारची वाद्य. हो, कारण आता कसं आहे, आता ठाकरे म्हटल्यानंतर तोंड वाजलंच पाहिजे. तेही तिकडून आलेलं आहे. तोही वारसाच आहे एक प्रकारचा. वाजता वाजता माझ्या पण मला आपले वडील प्रवरणकार ठाकरे यांचं एक नाव दबदबा आणि आपला भाऊ एक मोठ्या राजकीय पक्षाचा प्रमुख बाळासाहेब ठाकरे. कधीही तुमच्या वडिलांनी बाळासाहेबांना स्वतःकरता चित्रपट मिळावा म्हणून प्रयत्न केले? त्यातला तो माणूसच नव्हता. कधीही नाही असं वाटतं. हात पसरणारा माणूसच नव्हता. काही घेतलं नाही त्यांनी बाळासाहेब ते स्वतःच्या जीवावर. शिवसेनेच्या कुठल्याही मेळाव्यात, स्टेजवर कधीच नाही. मार्मिकचा वर्धापन दिन सोडला तर त्यावेळेला एकदा ते व्यासपीठावरती असायचे. तेवढा एक प्रसंग जर सोडला आणि तेव्हाही काही भाषण बिषण नाही करायचे, एवढ्यापुरतं ते बसायचे. त्यांचं आपल्या वडील बंधूंवर प्रचंड प्रेम होतं. हो. सगळं आयुष्य त्यांनी आपल्या वडील बंधूंकरता अक्षरशः समर्पित केलं होतं. तिथं काही कुठल्याही फायद्या तोट्याची, नफा नुकसानीची असं हिशोबच आपल्या भावाकरता, मार्मिक करता जीवाचं रान केलं. हो हो. मला असं सांगण्यात आलंय की मार्मिकवर ज्या काळात बंदी आली होती त्या काळात त्या मार्मिकचे त्या लाकडी पट्टीनं फोल्ड करून त्याचे गठ्ठे बांधण्यापासून नाही सगळंच जवळपास म्हणजे आता मार्मिक बाळासाहेबांनी आणि माझ्या वडिलांनी सुरू केला आणि 60 सालचा, त्याच्यानंतर 66 साली शिवसेनेचा जन्म झाला. तो सगळा मार्मिक निघेपर्यंतची संपूर्ण जबाबदारी वडिलांचीच असायची. नुसतं संपादकीय नाही, संपादक किती बाळासाहेब लिहायचे. पूर्वी सुरुवातीच्या काळामध्ये दपा खंबिटे होते त्याचे, मला असं वाटतं कार्यकारी संपादक होते त्याचे. दपांनंतर मग बाळासाहेबच संपादक लिहायचे त्या सगळ्या. व्यंगचित्र, फ्रंट पेज. मार्मिक तेव्हा वाचलाही तसाच जायचा, कारण ते सिनेप्रेक्षांत जे लिहायचे शुद्ध निषाद शेवटच्या पानावर असायचं. त्यावेळेला तो मार्मिक तुम्ही जर जुन्या लोकांना विचारलं तर मार्मिक कसा पाहायचा, तर मार्मिक पहिलं फ्रंट पेज व्यंगचित्र, मग शेवटचं पान शुद्ध निषाद आणि मग मार्मिक वाचायला घ्यायचं. उलट्या बाजूने वाचायला घ्यायचं. नाही, पहिलं पान, शेवटचं पान आणि मग मार्मिक वाचायला घ्यायचं. तर पहिलं सेंटर पेज माहिती त्यातलं जत्रा. मला एक अशी आठवण आहे की त्यातल्या अनेक चित्रपट समीक्षण त्यावेळेला शिवसेनेवरती बंदी आली किंवा बाळासाहेब जेलमध्ये होते. त्या चित्रपट समीक्षण त्यावेळेला शिवसेनेवरती बंदी आली किंवा बाळासाहेब जेलमध्ये होते. त्यावेळेला मार्मिक आणि संपूर्ण कुटुंब तर ते एकत्रच राहायचे ना, आजोबा वगैरे सगळेच एकत्र. संपूर्ण कुटुंब, त्याचबरोबर मार्मिक, त्याचबरोबर
शिवसैनिकांना त्यावेळेला दिलासा देणे, त्या प्रकारचं लेखन करणे, त्या प्रकारची व्यंगचित्र करणे, त्याच वेळेला येरवडा जेलमध्ये जाऊन बाळासाहेबांना भेटणे, परत येणे, परत या सगळ्या गोष्टी करणे, त्याच काळामध्ये शिवसेनेवरती बंदी येणार, बंदी आली वगैरे वगैरे हे सगळे प्रकार होतेच. त्याच्यातनं तो मार्मिक बाहेर काढायचा, सर्क्युलेट करायचा. त्या सगळ्या काळामध्ये आमचे बुवा दांगट, बाजीराव दांगट आणि बुवा दांगट हे पण त्याला मदतीला होते. तो सगळा काळ मला असं वाटतं की तुम्ही त्या काळातले जे जुने शिवसैनिक आहेत त्यांच्याशी जर समजा तुम्ही बोललात तर तुम्हाला तो काळ लक्षात येईल की त्यावेळेला बाळासाहेब माझ्या वडिलांनी काय काय गोष्टी केल्या. पण या सगळं करताना शिवसेनेसाठी, मार्मिकसाठी, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी लढताना कुठेही स्वतःला न्याय मिळाला पाहिजे, स्वतःला काही मिळालं पाहिजे, हे काय रसायन होतं काय? कारण मी का विचारतोय, अगदी जेन्युइनली विचारतोय. त्यांनी कधी आजपर्यंत बाळासाहेबांना इतक्या वर्षात आजपर्यंत शिवसेना स्थापन कधी बाबा ह्याला काही कुठचं नगरसेवकाचं तिकीट द्या, ह्याला आमदारकीचं तिकीट द्या, चकार शब्दाने कधी आजपर्यंत त्यांनी कधी बोलले नाही. ते त्यामुळे सगळेजण त्यांना खूप टरकायचे. त्याच्याचमुळे पहिल्या फळीतले नेते सुद्धा, त्याच्यामुळे एक तर माणूस मुफाट ते आलंच आहे आमच्याकडे, तोही एक वारसा आहे. आणि कधी कुठची कोणाकडे कामासाठी गेले नसल्यामुळे मान ताट, कणा ताट, आणि तोच वारसा आहे. काही देणं घेणं नाही कोणाशी. म्हणजे त्यांच्या जसे ते शिस्तप्रिय होते, कडक होते, तसेच त्यांचा ह्युमर हा देखील कमालीचा होता. तोही तुमच्या म्हणजे त्यातलं वैशिष्ट्य आहे. पण त्यांचा ह्युमर मी इथे नाही तुम्हाला सांगू शकत. त्याच्या अनेक त्यांच्या ह्युमर पायी अनेकदा बाळा देखील अवाक व्हायचे. शीर्षक पण तशीच असायची. हा, म्हणजे शीर्षक त्यांच्या चित्रपट समीक्षणामध्ये आपलं नाव असावं याच्याकरता त्या काळातले अनेक जण धडपडायचे. परंतु त्यांनी कधी कोणाला असं उपकृत केलंय किंवा खोटी स्तुती कोणाची केली असं एकदाही घडलेलं नाही. नाही नाही नाही, तो स्वभावही नव्हता. त्यावेळेला मला असं वाटतं सीमा प्रश्नाच्या लढ्यासंदर्भात त्याच वेळेला त्या आंदोलनामध्ये बाळासाहेबांना अटक वगैरे झाली होती. आणि मोरारजी देसाईंची गाडी अडवताना त्यावेळेचा एक वडिलांचं एक व्यंगचित्र खूप गाजलं होतं. एक कवट्यांची रास आहे, त्याला एक अनेक शिवसैनिक त्याला त्या सगळ्या ह्याच्यात मला असं वाटतं हा तेव्हाच अशी कवट्यांची रास आहे, सगळ्या कवट्या त्याच्यावरती मोरारजी देसाई बसलेत. मराठी माणसाच्या कवट्यांवर ते मोरारजी देसाई बसलेत आणि मोरारजी देसाई म्हणतात मी शाकाहारी आहे. तेव्हा त्यांचं काहीतरी स्टेटमेंट आलं होतं. म्हणजे एवढा मांसाहार करून स्वतः शाकाहारी आहेत असं ते व्यंगचित्र होतं. बाबासाहेब आंबेडकरांचं जे एक आहे ते त्यांचं मला असं वाटतं पाक्षिक निघायचं का काय, त्याच्यामध्ये माझ्या वडिलांची व्यंगचित्र यायची. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाक्षिकामध्ये श्रीकांत ठाकरे यांची व्यंगचित्र यायची. कुठल्याही प्रकारचे वैचारिक मतभेद वगैरे असला काही प्रकारच नव्हता त्यावेळेला. कसलं बाबासाहेब आंबेडकरांचं काय वैचारिक मतभेदाचा काय विषय नाही. एक वेगळ्या विचारधारेतनं किंवा शिवसेनेशी निगडीत नसलेले किंवा नाही, तेव्हा शिवसेना नव्हतीच. हे खूप अगोदरची गोष्ट आहे. त्यात बाबासाहेबांचा दादरमध्ये पराभव झाला होता. काजोळकरांनी केला होता तो काळ असेल मला वाटतं 1952च्या निवडणुका आहे ते मला कोणीतरी दिलं होतं ते. त्यांनी तुम्हाला कधी बसून व्यंगचित्र शिकवली आहेत किंवा तुमच्या व्यंगचित्रांचं कधी कौतुक केलंय? व्यंगचित्रांचं कौतुक केलंय त्याच्याबद्दल काही, पण बसून असं शिकवलं असं काढायचं असतं असं तसं मला त्यांनीही शिकवलं, बाळासाहेबांनी खूप शिकवलं. मी मला असं वाटतं 5वीत वगैरे असेल त्याला मी भाजलो होतो. आणि तो भाजलो उकळतं भांडं पडलं होतं. तर भाजलो असताना त्यावेळेला वॉल्ट डिझनीची पुस्तकं घरी असायची. ती बघून मी कार्टून्स किंवा काही ड्रॉइंग करायचं. आणि मग ते करतोय म्हटल्यानंतर मग वडिलांनी अजून काही पुस्तकं आणून दिली. आणि तो हात बघून एके दिवशी बाळासाहेब बोलले की तुझा हात चांगला. त्यांनी मला एक डेव्हिड लोच्या स्टेप्स दिल्या की हे कर आणि सुरू कर. असं ते करत करत
दोघांनी केलं, पण बाळासाहेबांनी खूप केलं त्या व्यंगचित्राचं. म्हणजे तो माझ्या ब्रशचा जो स्ट्रोक आहे त्याच्यावरचा जो संस्कार आहे तो जास्ती करून बाळासाहेबांचा आहे. तीन व्यंगचित्रकार एका घरात, बाळासाहेब, तुमचे वडील आणि तुम्ही, या पार्श्वभूमीवर श्रीकांतजींच्या व्यंगचित्राचं वेगळेपण काय सांगाल? बाळासाहेबांच्या व्यंगचित्रामध्ये तुम्ही जर बघितलं तर बोल्ड स्ट्रोक्स असायचे आणि माझ्या वडिलांच्या व्यंगचित्रामध्ये खूप थिन स्ट्रोक्स असायचे. ते कदाचित तंतुवाद्यांमुळे असावेत, पण ते थिन स्ट्रोक होते आणि ते थिन स्ट्रोक इतकी शार्प लाईन मारणं, ती करणं खूप कठीण होतं. त्यांची कॅरिकेचर्स त्यांनी म्हणजे जेव्हा सिनेप्रेक्षण लिहायचे त्याच्याबरोबर त्या फिल्ममध्ये कोण चित्र आर्टिस्ट काम करतायत, कोण हिरो हिरोईन कोण आहेत, त्यांची कॅरिकेचर्स देखील ते स्वतः करायचे. नुसतं शब्द नाहीत तर त्या शब्दातून त्याच्या पलीकडे जाणारी एक चित्राची भाषा आणि त्या चित्रातूनही त्याचे वाभाडे काढलेले ते करायचे असायचे, ज्याच्याकरता त्यांनी एवढ्या खस्ता काढल्या. बंदी आलेली असताना त्याच्या डिस्ट्रीब्युशन पासून त्याच्या लिखाणापासून सगळं पाहिलं. त्या मार्मिक मध्ये त्यांना योग्य तो न्याय पुढे मिळाला नाही. खरं आहे पण मी मगापासून तेच सांगतो, तो तसा माणूस नव्हता की मी एवढं केलंय मला याचा काही मोबदला मिळाला पाहिजे, मी ह्या गोष्टी करीन त्याचा मला मोबदला मिळाला पाहिजे, मी एवढं सगळं करून ठेवलंय सगळ्यांनी माझी आठवण काढली पाहिजे, ह्या विचारांचा स्वभावाचा माणूसच नव्हता तो. त्या बाबतीत बघायला गेलं तर सडाफटिंग होता, बेफिकीर माणूस होता तो. कोणत्याही फळाची अपेक्षा नाही, मिशन. अनेक गोष्टींबद्दल, सर्वच गोष्टींबद्दल कुतूहल, उत्सुकता की हे काय मला आलं पाहिजे, नसेल येत समजून घेतलं पाहिजे. मग त्यात होमिओपॅथी आलं, त्यात अगदी स्वयंपाक आला, त्यात व्हायोलिन आलं, संगीत आलं, रंगचित्रकला आली, लिखाण आलं, चित्रपट समीक्षा आली. हे सगळं आलं केवळ एक प्रचंड कुतूहल आणि त्यापेक्षा सुद्धा शोध घेण्याची वृत्ती. नाही, कसं होतं, वाद्य तुम्हाला वाजवता आली पाहिजे. तुम्हाला ते नेहमी सांगायचे की संगीतकार हा चांगला गायक असलाच पाहिजे, कारण तो जर गायक नसेल तर तो समोरच्याला समजून काय सांगणार. सगळ्याच गोष्टी ह्या काय तुम्हाला पेटीवरती सांगता येत नाही. तो हा लावसूर हा लावसूर डाडाडीच्या भाषेत नाही करता येत ना. तुम्हाला अनेकदा त्या काही अनेक गोष्टींच्या हरकती असतात, अनेक गोष्टी ह्या तुम्हाला गाऊन दाखवाव्या लागतात. त्यांची अशीच पद्धत होती, कारण त्यांनी अनेक चांगल्या गझल अतिशय उत्कृष्ट आहे. मला अतिशय आवडणारी म्हणजे जखमा उरातल्या, शोभा गुरटूंकडून गायलेली असेल, किंवा अगपोरी संभाल दर्याला आयलय तुफान भारी, अशा प्रकारची अनेक. कशी चाल लावायची, काय पद्धत होती त्या काळी? तुम्ही कधी त्यांचं एकही रेकॉर्डिंग ऐकलं नाही? कसं आहे, ही गोष्ट जी आहे ना, ही कुठचाच तुम्हाला चित्रकार असेल, संगीतकार असेल किंवा कोणी असेल, ही तुम्हाला क्रिएटिव्ह ही जी गोष्ट असते ही तुम्हाला कोणी सांगू शकत नाही, कोणी तुम्हाला एक्सप्लेन करू शकत नाही. अनेकदा अनेक लोक आम्हाला विचारतात तुम्ही व्यंगचित्र कसं काढता, तुम्ही सुचत जातं. ती सुचण्याची जी प्रोसेस आहे ती एक्सप्लेन नाही करता, तुम्हाला सांगता नाहीत. मी जेव्हा बातमी वाचतो, आता व्यंगचित्र काढता येत नाही, पण बातमी वाचता वाचता मला व्यंगचित्र दिसतं की. आता ते कसं दिसतं हे मी कसं समजून सांगू? ते ऍबस्ट्रॅक्ट आहे, समजून सांगताच येत नाही. मला जे मी कधी केलं नाही, पण मला नेहमी कुतूहल वाटतं संपादकीय लिहिणे एखाद्या विषयावरती. मला नेहमी असं वाटतं काय कसं लिहितात हे, त्यांना असं वाटतं हा कसा व्यंगचित्र काढतो. आता हे तुम्हाला एक्सप्लेन नाही करता येत. मी तुम्हाला कल्पना आहे की मला माहित नाही, मी 86 ते 87 आणि 87 ते 88 मी 2 वर्ष लोकसत्तेमध्ये फ्रीलान्सिंग करायचो. एक दिवसाआड माझं व्यंगचित्र फ्रंट पेजला यायचं. पण ते काहीतरी अर्थात माधवराव गडकरी त्यावेळेला होते, मी कोणाचा मुलगा मी कोणाचा पुतण्या हेही त्यांना माहिती होतं, पण तेवढ्यापुरतं ते नव्हतं की व्यंगचित्रही चांगली असायची. आणि ती एक पद्धत होती माझी, केलं व्यंगचित्र की पहिलं बाळासाहेबांना दाखवायचं, वडिलांना दाखवायचं आणि मग लोकसत्तेत पाठवायचं. 2 टेस्ट पार करायचा तुम्ही? हो, त्याशिवाय ते जायचंच नाही. इतके ते गुणवत्तेबद्दल आग्रही असायचे? हो हो, कुठेही त्या गुणांशी गुणवत्तेशी कुठल्याही प्रकारे तडजोड नाही, अजिबात नाही. त्याकरता लागेल ती किंमत, पडेल ते कष्ट हे घ्यायला पाहिजेत. हाच संस्कार प्रसिद्धीच्या मागे कधीही लागले नाहीत. नाही, त्यांना काही तशा गोष्टींची गरजही कधी वाटली नाही.
त्या सगळ्याच्या पलीकडे असलेलं व्यक्तिमत्व. ही जी एक बेफिकिरी आहे, त्या बेफिकिरीला काय म्हणायचं? कारण शिवसेनेचा फायदा घेत अनेक माणसं जबर झाली, त्यांनी प्रचंड मोठी पदं मिळवली. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. आज नगरसेवकाकडे पजेरो गाड्या फिरतायत. या माणसांनी कधी स्वतःची प्रचंड मोठी संपत्ती करावी, मार्मिकमध्ये आपलं काही स्थान असावं, असं कधीही बाळगलं नाही. हीच बेफिकिरी, हीच त्यांच्या आयुष्याची खरी धनदौलत होती. आणि त्यामुळे सगळे टारकायचे. त्या टरकण्याला जर आपण संपत्ती म्हणत असू, त्या स्वाभिमानाला संपत्ती म्हणत असू, तर अक्षरशः कुबेर मनुष्य काय कोणाचं घेऊन खाल्लेलं नाहीये, त्याच्यामुळे कोणी त्यांच्यावरती असं काही बोट ठेवू शकायचं नाही. आणि त्याच्यामुळे तो शब्दांचा मारा एकदा सुरू झाला त्यांचा, की तुमचे हात कमी पडतील इतका तो मारा असायचा. झी 24 तास, एक पाऊल पुढे.